पोह्यांपासून कांदे पोहे तर नेहमीच बनवत असाल. आज वेगळा असा मस्त नाश्ता बनवूया. तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक असे वाटून घ्यायचे. हे एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे. यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे सोलून घेतलेत. हे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत. 1 कप पोह्यांसाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे इथे तुम्हाला घ्यायचे आहेत. पाणी न घालता अगदी बारीक अशी याची पेस्ट करायची आहे. तर इथे मी पेस्ट करून घेतली आहे. ही सगळी पेस्ट पोह्यांची जी पावडर आपण केली होती त्यामध्ये काढून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे. अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं, अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे, पाव चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. 1 चमचा यामध्ये मी कसुरी मेथी घातली आहे. जर ताजी मेथी असेल तर ती बारीक चिरून इथे घातली तरी चालेल. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. ही जी आपण पेस्ट केली होती त्यामध्येच पोह्यांची पावडर आपल्याला अशी मळून घ्यायची आहे. सुरुवातीला तुम्हाला हे सैलसर वाटत असेल, पण जसं तुम्ही मळत जाल तसं हे घट्ट व्हायला लागतं. पोहे भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करतात. 1 कप पोह्यांसाठी 2 बटाटे असं अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण जर तुमचं हेच पीठ सैलसर झालं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता, किंवा जर घट्ट झालं तर थोडंसं पाणी घालू शकता आणि हे पीठ असं मळून घ्यायचं. यामध्ये मला पाणी किंवा गव्हाचं पीठ काहीच घालायची गरज लागलेली नाही आहे. पीठ मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता हे सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटानंतर हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून याचा आता आपण पराठा लाटूया. तर नेहमीच्या आपल्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. याच्या कडा अशा फाटल्यासारख्या होतात कारण हा पोह्यांचा पराठा आहे. तर हा आता आपण असा एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने कट करूया, म्हणजे सगळे पराठे आपले एकसारखे आणि छान असे गोल होतील. एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आहे. पराठा हा लाटून तयार झाला आहे. हा आपण भाजून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, पराठा घालायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया. तूप, बटर किंवा तेल लावून दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. सकाळी तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा हे पीठ तयार करून ठेवू शकता. सकाळी अगदी झटपट मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हे पराठे तयार होतील. खूप छान लागतात हे पराठे चवीला. आलू पराठा तुम्ही नेहमी बनवत असाल, हा मस्त पराठा एकदा नक्की बनवून पहा. तर हा पोह्यांचा पराठा तयार झाला आहे. हा पराठा अगदी मऊ लुसलुशीत होतो आणि दिवसभर असेच सॉफ्ट राहतात हे पराठे. थंड झाल्यानंतर सुद्धा खूप छान लागतात, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तर ही मस्त अशी रेसिपी एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.